नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय. ही घटना सकाळी 8:30च्या सुमारास घडली. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जे आहेत ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. ताई, नेमकं काय घडलं? 8:50च्या टायमिंगला मुलं शाळेत आम्ही घालवत होतो. त्यावेळेस विमान गावाकडून आलं होतं. पूर्ण असा विमानाचा आवाज वेगळाच येत होता. नेहमीप्रमाणेच पण असं वाटायचं की ती मोठं विमान आहे, त्यामुळे असेल तसा आवाज. आम्ही काय असं लक्ष दिलं नाही. पण ज्यावेळेला ते गिरक्या घ्यायला लागलं घराच्या पाठीमागून, त्यावेळेस म्हटलं आता विमान खाली पडणार आहे. कारण ती रेल्वे गेटपर्यंत 1-2 किलोमीटरच्या अंतरावरती गेलतं तिकडं. तिथून परत माघारी आलं आणि ती उतरणार होतं. तेवढ्यात ती दगडाला असंही झालं आणि तिथंच ही झालं खाली गिरके घेऊनच त्या ठिकाणी. असं रस्त्याला लागणार, असं लँडिंग करणार तूच खाली 5 मिनिटातच त्याचंही झालं. आणि स्फोट झाल्याबरोबर त्यातल्या 2 जी माणसं होती ना, कोण होती ते आम्हाला माहीत नाही, पण त्या दोन्ही बॉड्या फुगून अशा साईडला पडल्या. पूर्ण शरीर त्यांचं पांढरं झालं होतं आणि चेहरा तर ओळखूच येत नव्हता त्यांचा. आणि नंतर मग गाड्या पाणी विजवण्यासाठी फोन केल्या, पण गाड्यांना 1-10 मिनिटं लागली तरी यायला. मग आम्ही पाणी नेलं, पण आमचं काहीच उपयोग होत नव्हता, कारण त्याचे पार्ट उडून पडत होते ना. अग्नी इतकी जोरात होती की ती सांगू पण शकत नाही. खूप मोठी ती अग्नी होती. ज्या वेळेला विमान कोसळलं त्यावेळेला मोठा आवाज वगैरे झाला असेल? हा, आवाज झाला ना. मग त्यामुळे ते पार्ट अशी उडून पडले ना, त्याचे आवाज झाला आणि पार्ट उडून पडले ना. अग्नी निश्चित घेतला त्याला लगेच त्या विमानाने. आणि त्यातील जी आतली माणसं होती ना, ती अशी फुगून बाहेर पडली. त्यांचा चेहरा इथून काहीच नव्हतं, फक्त हे खाली शरीर राहिलेलं. आणि असं फुगलं होतं पूर्ण, अंगावर कपडे नाही, काय नाही, पूर्णही झालेलं. अच्छा, तिथे काही वस्तू वगैरे आढळून आल्या म्हणजे तुम्हाला दिसलं? आम्हाला काय, कारण अग्नी भरपूर होता, वस्तू एक पण नाही त्याच्यात दिसली. आणि ज्यावेळेस ती राहिलेली ती 2 बॉड्या होत्या, ती उचलून ॲम्ब्युलन्समध्ये नेल्यानंतर गाड्या आल्यानंतर त्या पूर्ण 2. आणि नंतर मग ती गाड्या ती विमान विजवल्यानंतर मग ती आतली जी निघलेली ती गोळा करून नेली सगळी टाकून, अशी एक काढून. म्हणजे आम्ही इथं बाहेरच होतो, गुरांचा चारा टाकत होतो सकाळी. त्या सुमारात 8:45 वाजलेल्या आणि असं बाहेरच आलतो. एक राऊंड असा एरोप्लेननी मारलं, तेव्हा ते चांगलं होतं. आणि नंतर ते रिटर्न माघारी गेलं असं गावाकडे. ते मग मंदिरापासून असं खाली, म्हणजे त्यांना लँडिंग करायचं होतं म्हणून ते खाली आले, पण ते जास्त थोडं वरती पाहिजे होते, जरा खूपच असं खालून आले. आणि जरा असं म्हणजे हे असं वायबल झाल्यावरच होतं जरा एरोप्लेन असं. मग ते वरती लँडिंग करायचं, ते खाली असं म्हणजे असं धडकलं बरोबर असा मोठा स्फोट झाला. मग स्फोट झाला, इथं खूप आवाज झाला, म्हणजे जसं बॉम्ब स्फोट कसा फुटतो तसा जोरात आवाज आला. आणि आम्ही इथे होतो, आम्ही खूप घाबरलेलो सगळेजण, कारण त्याचा जाळ ही पूर्ण असा खूप मोठा झाला. ते पट्टी त्याच्या असं वरपर्यंत खूप गेलता आणि असं सगळीकडे पांगलेला. आणि तोपर्यंत मग आम्ही म्हणजे सगळं पाहिलं असं लाईव्ह. पण ते नंतर त्यांची सभा होती, त्यांना जायचं होतं, ते माहिती होतं, त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि ते PA सगळे आलेले होते. ते पोलीस ते विमानतळापाशी तिथं होते. मग तिथून लगेच ते 5 ते 10 मिनिटात आले इथपर्यंत. पण ते आले तरी म्हणजे आम्ही पण पाहिलं, त्यांनी पाहिलं, असं येऊन काही कोणीच करू शकत नव्हतं. मोठा एवढा चाललेला की खूप मोठा चाललेला. मग ते चाललेला नंतर मग थोडा कमी झाला. मग आम्ही पण असे 2 अग्निशामक बोलवल्यानंतर ते 2 होते, ते सगळं पाणी मारलं, ते तरी पण विझलं नाही. नंतर मग ते आता एवढा मोठा म्हणजे त्यात कोण आहे असं म्हणजे आम्हाला वाटलं, तरी आम्ही असं पाण्याच्या बादल्या घेऊन गेलो, म्हणजे कोण असले तर जरा असले दुखदुखी तरी वाचवायला प्रयत्न केले. म्हणले तेवढंच यश आले तर बघा. मग पाण्याच्या बादल्याही घेऊन गेलो आम्ही. त्यात मग ते असे बॉडीवरती टाकल्या. मग आम्ही असे म्हणजे तिथंच उभा राहिलो साईडला. तर साईडला अशी म्हणजे ते सांगितलं तर इतक्या अंगावरती शहारे येतात ना, ते बघितलेलं म्हणजे सगळं. ते साईडला अशी त्यांची बॉडी पडलेली. फर्स्ट टाईम म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं खरं दादा असे, पण कोणी जरी असले तरी जीव मात्र आहे ना महत्त्वाचा. मग आम्ही पाहिलं. नंतर ते असे म्हणजे पूर्ण चेहरा तर असा दिसतच नव्हता, पूर्ण असा विद्रूप झालेला, जळलेला. खालून बॉडी होती अशी, ती होती निम्म्यापर्यंत. ती पाहिली अशी पूर्ण सगळी पांढरी पडलेली. आणि मग असे हात पोट आणि ते जाऊन अशी फुगलेली, कशी असे मोठे सगळं फुगलेले जाडपाट झालते. ते आठवले तरी अंगावर शहारे येतात सगळे. मग नंतर त्यांनी म्हणले कापड हे आणा. आम्ही नवीन कापड ब्लँकेट ही दिलं, त्यांना असं गुंडवलं. आणि ते ॲम्ब्युलन्स त्यांनी बोलवलेलं, आल्या त्या. मग त्यांना गुंडवून त्याच्यात नेण्यात आलं. म्हणजे त्यांना पण आम्ही ओळखलं नाही. त्यांचे ते वॉच आणि ते चष्मा वगैरे ते पडलेलं साईडला. त्यांची PA ते कार्यकर्ते कोण आलेले त्यांनी पाहिलं, त्यांना माहिती होतं हे दादाचंच प्लेन आहे, हे येणार होते सभेला. मग त्यांनी पाहिलं, बघितलं.
तर त्यांना समजलं, पण आम्हाला नव्हतं माहिती. मग गेल्यानंतर कळले की हे दादाच होते. मग म्हणजे खूप आणि जास्त धक्का बसला आम्हाला. नंतर त्यात असे म्हणजे मुंबईत होतं वाटतं ते, त्यात 5 जण होते आणि दादा एक 6, सगळेच मिळून असे 6 जण होते. मग दादांची एक आणि दुसरी एक पायलट असतील, त्यांची बॉडी अशी खालून काढली, नेली. म्हणजे असे ओढून काढण्याचं काय म्हणजे असं एवढं म्हणजे जास्त अवस्था झालीच नव्हती. जसा की स्फोट झाला तसं त्याचे पाठ असे वेगवेगळे उडले. एवढा मोठा स्फोट की म्हणजे आम्हाला पण ते खूप धक्कादायक घटना होती ती. असे लांबपर्यंत पाठ आलेले, त्याचे चाक हितपर्यंत आमच्या घरामागं पडलेलं त्याचं उडून. आणि नंतर न ते 6 जण तर म्हणजे असे दिसण्याच्या पण लायक नव्हते राहिले. म्हणजे ते 5. मग दादांची तरी अशी निम्मी बॉडी ती पाहिलेली फर्स्ट टाइम आहे ती, म्हणजे पहिल्यांदा नेलेली दादांचीच होती ती. मग नंतर कळलं आम्हाला. मग ते गुंडलं नेलं आणि म्हणजे खूप म्हणजे वाईट घटना झाली. असं नको व्हायला होतं. जरा त्यांच्याशी दुखी तरी राहिली असती ना, असं म्हणजे त्यांना म्हणजे असं बोलता किंवा असं काहीच करता आलं नाही. ते आतमध्ये हालचाल नव्हे, काही नाही. जसा स्फोट झाला की तसे त्यांचं पण म्हणजे असं शरीरच असं जळलं आणि ते साईडला सगळे असे उडून पडले. आणि मग राहिलेले 2-3 ते असे काढत होते. आमचा ट्रॅक्टर वगैरे नेलता, मग ते काढलं असं. पण माझे पार्ट असे वेगवेगळे झालेले, त्यामुळे एवढे ओढून काढण्याचा उडाले ते म्हणजे असं खोलून म्हणजे काढण्याचा प्रयत्न नाही, असे साईडला सगळे पडलेले. ते मग आम्ही खूप प्रयत्न केले की म्हणजे वाचवण्याचे, म्हणजे असे मग पाहिलं. पण एवढी आग की आम्ही म्हणजे काहीच करू शकत नव्हतो त्याच्यात. खूप प्रयत्न केले पण नाही, काही म्हणजे आतमध्येच त्यांची ही झालेली. मग सगळं समोरून पाहिलं पण काहीच करू शकत नव्हतो आम्ही. म्हणजे खूप अशी दुःखद घटना घडली. सकाळचा टायमिंग होता 8:30चा, 8:30 ते 8:40 टायमिंग होता. फर्स्ट टाईममध्ये रनवेला विमान पहिल्यांदा आले होते, फर्स्ट होती ते. फर्स्ट विमान लँडिंग झालं नाही, पुढं त्यांनी एक राऊंड घेतला. राऊंड घेतल्यावर त्यांनी परत 8:45 ते 8:50च्या दरम्यान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. पण असताना लँडिंग करण्याची असताना एक मागं 150 मीटरवर अंतर एक विमान थोडंसं हे झालं, वायबल झालं. वायबल झाल्यामुळं माझा तुम्ही पायलटचं थोडंसं नियंत्रण बिघडलं असतं. त्याच्यामुळे ते थोडंसं लँडिंग रनवेच्या ठिकाणी होण्यापेक्षा खाली झाले थोडेसे. ते खाली झाल्यामुळं ती पहिल्यांदा जमीन क्रॅश झाल्यामुळं जमीन क्रॅश होऊन आणि लगेच स्फोट 1 टाईममध्ये झाला. दोन्ही 1 टाईममध्ये झाल्यामुळे जे विमानाचे पार्ट थोडे विद्रुप पडल्यामुळं थोडंसं हे झालं. 2 बॉड्या बाहेर आल्या, कन्फर्म नव्हते आपल्याला बॉड्या. आपण समोर जवळ राहतो, आपण गेलो बघा गेल्यामुळे पण आपला पहिला फोट झाला होता. एक 50 फुटाच्या अंतर असताना दुसरा फोट झाला. आपण त्यामुळे काही पुढे गेलो नाही, माघारी आलो. तर त्यांची यंत्रणा सामुग्रीवरची रनवेची होती ती 5 मिनटात आली होती. 5 मिनटात त्यांनी आली. त्यांनी त्या अग्निशमन दलाच्या गाड्या होत्या, त्यांनी त्या आग विझवण्याचा प्रयत्न केला. परत ॲम्ब्युलन्स आल्यावर त्यांनी 2 बॉड्या बाहेर पाडल्या होत्या, त्या कन्फर्म केल्या. कन्फर्म बॉडी चेक करून त्यांनी एक ॲम्ब्युलन्स भरून दिल्या. राहिलेल्या 4 बॉड्या त्यांनी परत म्हणजे डिपोज काढल्या, काढून परत त्यांनी पाठवल्या. असं झाला फक्त त्यांचा. त्या विमानात अजित पवार होते हे तुम्हाला माहीत होतं किंवा कधी कळालं तुम्हाला? वरनं त्यांचे बारामती पी खाजगी पी इथले पी असते, कोण असते किंवा ते म्हणले दादा होते म्हणून ते वरनं येताना थोडेसे रडत आले वरनं. मग कन्फर्म झाल्यावर त्यांनी खाली आल्यावर खाली 2 त्यांची म्हणजे इथले 12 सहकारी होते, त्यांनी कन्फर्म केलं की ते बॉडी दादाची. त्यांनी चेक केली, बॉडी हीच बॉडी होती. त्यांच्या हाताला काहीतरी घड्याळ काहीतरी त्यांच्या ह्याच्यावर कन्फर्म झालं की ही बॉडी दादाची म्हणून. मग त्यामुळे त्यांनी ते लगेच हे केले, त्यांनी बॉडी ही केली आणि लगेच पाठवली. ओके.